गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण अगोदरच्या तासाला वी हॅव लर्न फर्स्ट सीन द वेलकम. तर या पहिल्या सीनमध्ये चतुरबाबू हा एम ए पास होऊन आपल्या गावी येतो. सोबत त्याच्याकडे एक अफगाण कॅट असते. सर्व लोक फक्त अफगाण कॅटचं कौतुक करतात, परंतु चतुरबाबू हा एम ए पास होऊन येतो, त्याच्याबद्दल कोणी साधं बोलतही नाही. असा विरोधाभास आपण पहिल्या सीनमध्ये पाहिलं होतं. टुडे नाव वी आर गोइंग टू स्टार्ट सेकंड अँड थर्ड युनिट, नॉट युनिट, सेकंड अँड थर्ड सीन ऑफ दिस प्ले, वेलकम, द वेलकम. ओके, चला मग आपण सुरू करूया. सीन 2, पेज नंबर 65. इनसाइड चतुर्भुज हाऊस. हा जो प्रसंग घडलेला आहे तो चतुरबाबूच्या घरामध्ये घडलेला आहे. मेड, सर्वंट म्हणते, मेड सेड, मदर, दादा बाबू हॅज कम होम इन ब्लेझिंग टेम्पर. दादा बाबू हे आलेले आहेत, पण कशामध्ये? इन अ ब्लेझिंग टेम्पर, म्हणजे ते थोडे रागाने आलेले दिसत आहे, असं मेड आपल्या मदरला म्हणत आहे, आईला म्हणत आहे घरातल्या चतुरबाबूच्या. तेव्हाच मदर सेड, व्हाय, व्हॉट्स द मॅटर, का घडलं, काय प्रकार आहे असा? देन मेड सेड, आय डोंट नो, मला माहीत नाही. आणि त्याच वेळेस एंटर चतुर्भुज. त्याच वेळेस चतुर्भुजची एंट्री होते. लिटल बॉय, देर इज ऑल्सो लिटल बॉय, ही सेड, दादा, कॅन आय हॅव दिस कॅट, मला ही कॅट मिळेल का? चतुर्भुज सेड, स्लॅप हिम हँड. त्याच्या थोडक्यात टाळी वाजतो. कॅट 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 द होल डे लॉंग, इज इट? चतुर्भुज म्हणतो, दिवसभरापासून चालू आहे, फक्त कॅट 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 कॅटचंच रामायण चालू आहे. परंतु त्याची अपेक्षा अशी असते की मी एम ए पास झालेलो आहे, त्या परीक्षेबद्दल मात्र कोणी साधी चर्चासुद्धा करत नाही, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. मदर सेड, नो वंडर द पुअर बॉय इज अँग्री, ही कम्स होम आफ्टर सच अ लॉंग टाईम अँड दीज ब्रास स्टार्ट अनॉइंग हिम ॲट वन्स. माझा जो बाळ आहे तो बऱ्याच दिवसानंतर घरी आलेला आहे आणि हा ब्रास स्टार्ट अनॉइंग, ब्रास्ट या ठिकाणी नॉटी बॉय, आणि नॉटी बॉय काय करतोय? अनॉइंग करतोय, त्रास देतोय. कोणाला? चतुर्भुज बाबूला. टू चतुर्भुज, लेट मी हॅव द कॅट सन, आय शॅल गिव्ह इट सम राईस अँड मिल्क दॅट आय हॅव पुट बाय. आई म्हणते की ही कॅट माझ्याकडे दे, त्या कॅटला मी थोडा राईस खाऊ घालतो, भात खाऊ घालतो, असो दूध देते, असं ती म्हणते. परंतु प्रत्यक्ष चतुर्भुज एम ए पास झाला याबद्दल मात्र कोणालाही कौतुक नाही. आता मात्र चतुर्भुज फिरोसली म्हणजे रागाने, हिअर मदर, you can have the cat and feed it all you want. I said stop to eat. I'm leaving at once. चतुर्भुज मात्र आईवर रागावलेला आहे की तू मांजरीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करते हे, परंतु तुला माझ्याबद्दल काही कौतुक नाही. या गोष्टीचा त्याला राग येतो आणि तो म्हणतो आय एम लिव्हिंग ॲट वन्स, मी आता इथून निघून जातो. पाहिजे तर चित्रामध्ये दिसतंय, तो त्रासलेला आहे, रागावलेला आहे आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत आहे. देन मदर सेड प्लेंटिवली, थोडंसं चिंताजनक पद्धतीने, व्हॉट मेक्स यू से सच अ थिंग, युअर मील्स रेडी अँड वेटिंग डिअर, यू कॅन सिट डाऊन टू इट ॲज सून ॲज यू हॅव हॅड युअर बाथ. ती म्हणते, बाळा तुला काय झालं? युअर मील्स रेडी, तुझं जेवण तयार आहे, अँड वेटिंग डिअर, यू कॅन सिट डाऊन, तू खाली बस,
You can sit down to eat as soon as you have had your bath. ज्यावेळेस तुझं स्नान होईल त्यावेळेस तू जेवण लगेच करून घे, असं त्या ठिकाणी आई चतुर्भुजला सांगत आहे. चतुर्भुज सेड, नो आय एम लिव्हिंग. त्याला राग आलेला आहे. नो आय एम लिव्हिंग, मी आता इथून जातोय. यू आर ऑल क्रेझी अबाउट कॅट्स इन दिस पार्ट्स. नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ. किक्स आउट ॲट द कॅट. तो म्हणतो तुम्ही सर्व क्रेझी आहेत, तुम्ही क्रेझी अबाउट कॅट्स, तुम्ही कॅट्सबद्दल सेन्सिटिव्ह आहेत, तिच्याबद्दल कौतुक करत आहेत, परंतु मी जे अचिव्हमेंट केलेलं आहे, नो वन केअर्स फॉर मेन ऑफ वर्थ, त्याने जे वर्थ चांगलं कार्य केलेलं त्याच्याबद्दल मात्र कोणी कौतुक करत नाही. त्यामुळे तो रागाने किक्स आउट ॲट द कॅट, मांजरीला एक तो काय करतो, लात मारतो, किक मारतो. त्याच वेळेस अंट म्हणजे त्याची काकू त्या ठिकाणी येते. अंट सेड, डोंट हर्ट द कॅट. कॅटला मारू नको, हर्ट करू नको. सी हॅजंट डन एनी हार्म. तिने कोणतीही इजा तुम्हाला पोचवली, तिला का मारतोय. चतुर्भुज सेड, व्हेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हार्ड बट यू हॅव नो पिटी फॉर ह्युमन बीइंग्स. तो म्हणतो की व्हेन इट कम्स टू अ कॅट यू आर ऑल हार्ड. ज्यावेळेस तुम्ही कॅटचा विषय घेतात त्यावेळेस तुम्हाला सर्वांना मन आहे, हृदय आहे, तिच्याबद्दल तुम्ही दया दाखवताय. बट यू हॅव नो पिटी. पिटी म्हणजे दया, तुम्हाला मात्र दया नाही. कोणावर दया नाही. पिटी फॉर ह्युमन बीइंग्स, मानवाबद्दल तुम्हाला दया नाही. आणि तो एक्झिट करतो, तिथून निघून जातो. लिटल गर्ल्स से, लुकिंग आउट, बाहेर पाहते आणि म्हणते, कम अँड सी अंकल हरी व्हॉट अ बिग फॅट टेल. ती म्हणते, कोणाला म्हणते, अंकल हरीला म्हणते, अंकल पहा बिग फॅट टेल, मोठी आणि फॅट गुबगुबीत अशी मांजर आणि तिची टेल. हरी सेड, हुज टेल. चतुर्भुज, हरी विनोदाने म्हणतोय, हुज टेल, कोणाची शेपूट, चतुर्भुजची. तो पण विनोद करतोय. त्याच वेळेस गर्ल्स, नो नो द कॅट्स. कोणाची शेपूट आहे, द कॅट्स, असं ती गर्ल म्हणत आहे. आता सीन थर्ड, तिसरं दृश्य नाटकाचं. ऑन द रोड एंटर चतुर्भुज बॅग इन हँड विदाउट द कॅट. आता मात्र चतुर्भुज रस्त्यावर आलेला आहे, त्याच्या हातामध्ये बॅग आहे, मात्र कॅट नाही, विदाउट कॅट. त्याच वेळेस सदुचरण येतो. सदुचरण सेड, सर वेअर इज दॅट कॅट ऑफ युअर्स. कॅट कुठे आहे तुमचीवाली, मांजर कुठे आहे. चतुर्भुज सेड, इट्स डेड. तो रागाने म्हणते की ती डेड, मेली. ती काय झाली, मेली, डेड झाली. साधुचरण, हाऊ सॅड, हाऊ डिड इट हॅपन. किती वाईट, कसं घडलं हे. चतुर्भुज इरिटेबली म्हणतो, आय डोंट नो. चिडून म्हणतो, मला माहीत नाही. त्यावेळेस परण सेड, हॅलो व्हॉट्स हॅपन टू युअर कॅट. परण म्हणतो, तुमच्या कॅटबद्दल काय झालं, कॅटला काय झालं. चतुर्भुज सेड, इट्स डेड, वारली, ती गेली. परण सेड, नो रिअली, हाऊ. नाही नाही नाही, खरंच, कशी, हाऊ म्हणजे कशी. चतुर्भुज सेड, द सेम वे ऑल ऑफ यू शॅल डाय. जसं तुम्ही सर्वजण मेले तशी ती पण मेली. रागाने म्हणतो तो, बाय स्विंगिंग ॲट द एंड ऑफ द रोप. आणि त्या ठिकाणून तो काय करतोय, स्विंगिंग ॲट द एंड ऑफ अ रोप, या ठिकाणी ती फ्रेज आहे आणि तो त्या ठिकाणून निघून गेलेला आहे. परण सेड, गुड गॉड ही इज पॉझिटिव्हली फ्युरियस. पॉझिटिव्हली फ्युरियस असा ॲज स्वाम ऑफ urchins run after Chaturbhuj, clapping and teasing him with cries of pussy cat, pussy cat. या ठिकाणी
चतुर्भुजला सर्वजण अजून चिडवतायत. काय चिडवतायत? काय? प्यूसी कॅट. अशात आणि त्या ठिकाणी लगेच कर्टन म्हणजे पडदा खाली पडतो, कारण हे नाटक आहे ना. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण हे नाटक संपवलेलं आहे. कोणतं नाटक? द वेलकम. या वेलकम पाठामध्ये 3 सीन होते. पहिल्या सीनमध्ये चतुर्भुज एम ए पास होऊन आपल्या गावी परततो. त्यावेळेस त्याचा जो संवाद आहे तो नीलरतनशी आणि अजून त्या जमीनदाराशी झालेला आहे. आणि दुसऱ्या सीनमध्ये तो घरी येतो, पण घरी आल्यावर सुद्धा त्याची आई, मोलकरीण, लहान मुलगा हे सर्व त्या कॅटचं गोड कौतुक करतात, परंतु चतुर्भुजचं करत नाही. असा एक विरोधाभास या नाटकामध्ये सांगितलेला आहे. धन्यवाद.